श्री गुरुदेव दत्त. प्रेमळ हो, नमस्कार. मी सुधीर वैद्य. गोल्डन पेज पब्लिकेशन्सच्या प्रकाशनांपैकी ह्या शिवयोग रहस्य ग्रंथाचा परिचय देण्यासाठी आपण पुढे आलो आहे. हा ग्रंथ वस्तुतः दोन ग्रंथांचा मिळून बनलेला आहे आणि यामध्ये शिवयोग ह्या विषयाचं वर्णन आहे. हे दोन ग्रंथ कोणते तर सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाचे अवधूत योगीश्वर पुरुकोट्टाय या गावाला होऊन गेले. त्यांच्या शिवयोग दीपिका ह्या सुमारे 525 श्लोकांच्या ग्रंथाचा हा भावानुवाद आहे. आणि दुसरा ग्रंथ म्हणजे मंडल ब्राह्मणोपनिषद. ह्या उपनिषदावरती श्रीमदाद्य शंकराचार्य यांचं राजयोग नावाचं भाष्य आहे. ह्या भाष्याचाही हा अनुवाद आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये हा एकच शिवयोग वर्णिलेला आढळतो आणि हा शिवयोग फारसा प्रसिद्ध नसला तरी अवधूत संप्रदायामध्ये अविभाज्य अंग असलेला असा आहे आणि तो आजही अभ्यासणारी मंडळी उपलब्ध आहेत. अवधूत म्हणवणारा संप्रदाय पार कबीरापासून उत्तरेकडं, कबीरापासून खाली पुरुकोट्टाय दक्षिणेकडं पसरलेला आढळतो. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आळंदीचे यांच्याही वाङ्मयामध्ये हा शिवयोग वर्णिलेला आढळतो. त्याचप्रमाणे भगवान दत्तात्रेयांचे साक्षात स्वरूप असे समजले जाणारे श्री पंत महाराज बाळेकुंद्री बेळगाव इथले त्यांच्याकडूनही त्यांच्या सद्गुरूंनी हा शिवयोग अभ्यासून घेतला होता आणि त्यांच्या वाङ्मयामध्ये श्री पंत महाराजांनी बाळबोधानंद गुटिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ह्यामध्ये सुद्धा हा शिवयोगच वर्णिलेला आढळतो. हा सोपा व्हावा यासाठी केलेला हा अनुवाद आपणाला मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो. आणि गोल्डन पेज पब्लिकेशन्स याचप्रमाणे उत्तमोत्तम ग्रंथ आपल्या पुढे सादर करीत राहो अशी ईशचरणी प्रार्थना करतो. नमस्कार.